हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे बियर कॉल स्प्रेड. ओके, तर सर्वात आधी मी तुम्हाला स्प्रेड म्हणजे काय ते समजून सांगतो, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर स्प्रेड म्हणजे काय असतं की त्यामध्ये आपण एक लेग सेल केलेला असतो आणि एक लेग बाय केलेला असतो. ओके, त्याला आपण स्प्रेड म्हणतो. याला आपण बियर कॉल स्प्रेड का म्हणत आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू कळणारच आहे. ओके, तर ज्याप्रमाणे स्प्रेड असल्यामुळे यामध्ये आपण काय करतो की एक लेग सेल करतो आणि एक लेग बाय करतो. पण सेल कोणता लेग करतो आणि बाय कोणता लेग करतो, तर कॉलचा. ओके, म्हणून याला कॉल स्प्रेड म्हणतात. ठीक आहे, तर यामध्ये काय असतं की सेल लेगचा जो प्रीमियम असतो तो ग्रेटर दॅन असतो बाय लेगच्या प्रीमियमपेक्षा. ओके, फॉर एक्झाम्पल कसं की जर सेल प्रीमियम 200 असेल तर बाय प्रीमियम 50 किंवा 100 असेल, 150 असेल. ओके, फॉर एक्झाम्पल निफ्टी 24,000चा आपण कॉल सेल केला आहे 200 रुपयाला, 200 रुपीजला. ओके, निफ्टी 24,100चा कॉल बाय केला आहे 50 रुपीजला. ओके, सेल लेग हा ग्रेटर दॅन आहे, 200 रुपयाला आहे बाय लेगपेक्षा. बाय लेग हा 50 रुपयाला आहे. ओके, याला आता आपण पे ऑफ ग्राफमध्ये बघूया. तर इथं बघा, सेल लेग जो आहे, सेल सी जो केला आहे, सेल कॉल हा 200 रुपयाला केला. तर याचा पे ऑफ ग्राफ कसं बनणार? आपण सेल केलेला आहे, तर यामध्ये काय असतं ना की तुमचा प्रॉफिट हा लिमिटेड असतो. ओके, आणि लॉस हा अनलिमिटेड असतो. तर इथं बघा, तुमचा हा ग्रीन कलरमधला हा प्रॉफिट आहे, हा तुमचा किती असणार आहे? जेवढा तुम्ही प्रीमियम पे केलेला असणार तो हायेस्टली 0 होणार आहे. ओके, त्यापेक्षा तर तुम्हाला की प्रॉफिट जास्त होणार नाही. तर हा 200 रुपयाचा आपण सेल केलेला आहे, तर प्लस 200 इथं लिहिलेलं दिसणार तुम्हाला, हा तुमचा प्रॉफिट असणार आहे. आणि लॉस मात्र हा अनलिमिटेड असणार आहे. ओके, हा झाला सेल सीईचा पे ऑफ ग्राफ. आणि आता बघूया बाय सीईचा पे ऑफ ग्राफ कसा आहे, जो आपण 50 रुपयाला बाय केलेला आहे. तर यामध्ये काय असतं ना, जसं सेलमध्ये प्रॉफिट लिमिटेड असतो तसं यामध्ये लॉस लिमिटेड असतो. ओके, ठीक आहे, आणि प्रॉफिट हा अनलिमिटेड असतो. तर इथं बघा की हा जो 50 रुपीज तुम्हाला लॉस दिसतो हा तुमचा फिक्स लॉस आहे. ओके, हा फिक्स लॉस आहे. आणि हा जो ग्रीन कलरमध्ये दिसतो हा प्रॉफिट आहे, हा अनलिमिटेड असणार आहे. तर अशा प्रकारे सेल सी आणि बाय सीचा पे ऑफ ग्राफ तुम्हाला इथं दिसणार आहे. ओके, आता आपण हे दोन्ही पे ऑफ ग्राफ कंबाईन करून बघूया, म्हणजे आपला बियर कॉल स्प्रेड तयार होईल. हे बघा, हा आला आपला कॉल जो सेल केला त्याचा पे ऑफ ग्राफ, आणि हा इकडनं आलेला हा आपण जो कॉल बाय केला त्याचा पे ऑफ ग्राफ. ओके, हे तुम्हाला दिसणार इथं असे. तर एक लेवलला काय होतं ना की हा जो बाय केलेला 50 रुपीजचा कॉल असतो, तो कॉल हा जो अनलिमिटेड लॉस होत असतो ना, याला कुठेतरी क्रॉस करतो. म्हणजे काय होतं की तो कुठेतरी लिमिट करतो आणि तो एका लेवलनंतर तो लिमिटेड होऊन जातो. जो अनलिमिटेड लॉस असतो आपला सेल सीईमध्ये, तो हे इथपर्यंत येऊन हा जो या लेवलला 24,100ला जो आहे तो आपला येऊन एका लिमिटेड लॉसमध्ये कन्वर्ट होणार आहे. याचा आपण आता कंबाईन चार्ट बघूया. ओके, हे बघा, हा आपला सेल सीचा पे ऑफ ग्राफ होता. आता आपण एक जो बाय केलेला आहे ना, आपण जो बाय केला आहे सी, त्याचा मात्र पे ऑफ ग्राफमुळे काय झालं की इथं लॉस लिमिटेड झाला 24,100ला. ओके, हे बघा, इथं तुम्ही बघितलं तर हा लॉस इथं लिमिटेड झाला, त्यामुळे हा पे ऑफ ग्राफ तुम्हाला असा दिसणार आहे. ठीक आहे, आता हा स्प्रेड आपण यूज केव्हा करायचा, मार्केट कशा कंडिशनमध्ये असेल तर यूज करायचा. तर मार्केट इथं तुम्ही बघा, इथं या साईडला डाऊन जात आहे मार्केट, या साईडला अप जात आहे. तर जेव्हा अपसाईडला जात आहे तेव्हा आपला लॉस होतो. लॉस फिक्स झाला आहे पण लॉस होतो आहे जेव्हा अपसाईडला जाते तेव्हा. आणि आपला प्रॉफिट पण फिक्स आहे, पण जेव्हा मार्केट डाऊन साईडला जात आहे तेव्हा मात्र आपला प्रॉफिट होत आहे. म्हणजेच ही स्ट्रॅटर्जी आपण तेव्हा यूज करू शकतो, हा कॉल स्प्रेड, बियर कॉल स्प्रेड तेव्हा यूज करू शकतो जेव्हा मार्केट डाऊन साईडला जाणार आहे. ओके, वेन मार्केट गोज डाऊन साईड म्हणजे बियरिश साईडला, आणि म्हणूनच याला आपण बियर कॉल स्प्रेड असं म्हणतो. होप सो फ्रेंड, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर आपण आता बघूया की बियर कॉल स्प्रेड कसे बनवतात. ओके, लेट्स सी.
ओके फ्रेंड्स, आता आपण इथे बघणार आहे की बिअर कॉल स्प्रेड कसा बनवायचा. ओके, मी तुम्हाला लाईव्ह बनवून दाखवतो जेणेकरून तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे कळणार आहे. यामध्ये काय करतो आपण की एक कॉल लेग सेल करतो आणि एक कॉल लेग बाय करतो. पण कॉल लेगचा जो प्रीमियम असतो तो काय असतो की बाय लेगपेक्षा जास्त असतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार की इन द मनी जो असेल, फॉर एक्झाम्पल हा 238 याचा प्रीमियम आहे, याची प्राईस हा आपण काय करणार सेल करणार आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की हे बघा इथं हे तुमचा प्रॉफिट आहे ना, हा लिमिटेड आहे. ओके, हा लिमिटेड प्रॉफिट आहे आणि लॉस मात्र हा अनलिमिटेड आहे. ओके, या साईडला तुम्ही बघितलं तर जसं मार्केट वरती जाणार तसा तुमचा लॉस होणे चालू होणार आणि वर खाली येणार मार्केट तर तुमचा प्रॉफिट होणार. ओके, इथं तुम्ही बघू शकता की लॉस अनलिमिटेड आहे आणि प्रॉफिट मात्र तुम्ही बघितलं तर लिमिटेड आहे. ओके, मॅक्स प्रॉफिट. ठीक आहे, तर याला आपण अनलिमिटेड लॉसला लिमिटेड लॉस कसं करायचं ते बघणार आहे. याला काय करणार आपण आता एक लेग काय करणार आपण बाय करणार की ज्याचा प्रीमियम यापेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच काय करणार की आउट ऑफ द मनीचा एक बाय करणार. तर इथं तुम्ही बघू शकता मॅक्स लॉस जो अनलिमिटेड होता तो पण लिमिटेड झाला आहे 3633 आणि पे ऑफ ग्राफ बघा कसा बनलेला आहे. हा एवढा तुमचा प्रॉफिट असणार आहे ग्रीन झोनमधला आणि रेड झोनमध्ये जो आहे या पॉईंटनंतर तो तुमचा लॉस असणार आहे. ओके, ठीक आहे, तर होप्स ओके तुम्हाला सर्व कळालेलं असणार. ओके, थँक्यू.